मेष जरा दिसतंय का बघा? हो सर. हा लिहिलेलं दिसतंय ना मेष. मेष म्हणजे काय? या आता ऑनलाईन या, ज्यांना बोलायचं या, थोडस शिकलं पाहिजे. मेंढा. मेंढा. मेंढा काय करतो? धडक देतो. धडक देतो. हा शब्द महत्वाचा आहे. मेंढा धडक देतो. मग आता मेष राशी आहे. मेष राशीचं वर्णन कसं करता येईल? कोणाला सांगता येईल? मी असं का सांगतोय? मी डायरेक्ट का शिकवत नाहीये किंवा सांगत नाहीये? तर ज्या वेळेला तुम्ही रिस्पॉन्सिबल असता, कधी रिस्पॉन्सिबल असता? जर तुम्ही गिव्ह अँड टेक पॉलिसीमध्ये असता तर 100% कनेक्ट होत असता. म्हणून माझ्याशी तुम्ही कनेक्ट व्हाल या हेतूने मी गिव्ह अँड टेक पॉलिसीमध्ये विचारतोय. मेंढा धडक मारतो म्हणजे मेष राशीवाला मालक डायरेक्ट धडक मारणार. मेष राशीवाला मालक डायरेक्ट धडक मारणार. आता धडक म्हणजे काय? धडक बेधडक आपण म्हणतो ना, बिंदास राहणार. अच्छा, मेंढा धडक मारताना काय घाबरतो का? त्याला भीती वाटते का? अजिबात नाही. तो धडक मारतो, बिंदास घुसतो. कोणत्याही कामासाठी अगदी जाऊन बिंदास बेधडक जाऊन काम करून येतो. आणि त्याचा मालक कोण आहे? मेष राशीचा मालक आहे मंगळ. मंगळ हा सेनापती आहे. त्यामुळे जे मेष राशीचा मालक मंगळ, म्हणून मंगळ काय करतो? सेनापती आहे. एखाद्या ऑफिस मध्ये आपण एखाद्याला भेटायचं असेल तर मेष राशीवाला मालक, मेष राशीवाला एखादा व्यक्ती खालच्या लोकांना भेटणारच नाही. डायरेक्ट धाड धाड जाऊन, जो बॉस असेल बॉसच्या केबिन मध्ये जाऊन धाड धाड कोणाचा इकडे तिकडे बघणार नाही, काय नाही. डायरेक्ट जाऊन तिथे विचारणार, साहेब माझं असं असं काम होतं, काय झालं त्याचं? तो म्हणणार, मग तो केबिन मधला जो बॉस असतो तो म्हणतो जरा त्यांना विचारा ना. त्यांना काय विचारायचं? तुम्ही सांगा ना काय आहे ते, असे विचारणार. थोडक्यात धडक बेधडक, जबाबदार आणि न भिणारे, कोणत्याही कृतीला न घाबरणारे असे धाडसी प्रवृत्तीचे मेष राशीवाले असतात. धाडसी. धाडस यांच्या अंगी बळ असतं, धाडस. मग असे लोक आपल्याला कुठे आढळतात? कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये? काय झालंय संदीप? तोच घेता का? तोच घेतलाय. उच्च पदावर लोक असतात. हा, उच्च पदावर लोक असतात. हो. आणि सर हे ना पोलीस मध्ये असतात आणि जबरदस्त चोर पण असतात, न घाबरता. हे 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 महत्वाचं आहे. जे त्यांचा जर मंगळाबरोबर राहू आला असेल तर, किंवा मंगळाबरोबर केतू आला असेल, किंवा मंगळाबरोबर शनी आला असेल तर असे लोक चोऱ्या करतात, दरोडे घालतात, न भिणारे असतात, बिंदास धडक मारतात. जे काय असेल ते, काय व्हायचं ते होईल, आज जगूया, आत्ता समोर आलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, असे बिंदास लोक असतात. त्यामुळे मेष राशीवाले धडक मारणारे धाडशी लोक असतात. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं झालं आपल्याला कुंडली बघताना. असे लोक कुठल्या कुठल्या क्षेत्रात काम करतात? तर आपण आता पाहिलं, आपण जे बोलला ते सर्व क्षेत्र येतात. मेष राशीवाले अजून काय काय करतात? मेष राशीवाल्यांचा रंग कोणता आहे? लाल. लक्षात ठेवा, मेष राशीचा रंग कोणता आहे? लाल. लाल म्हणजे थोडासा केसरी असतो. लाल म्हणजे केसरी टाईप लाल असतो. काय म्हणताय? हा, तापट स्वभावाचे असतात. तापट म्हणूनच ऍक्शन घेतात ना, म्हणून तर त्यांची कामं पटापट होतात ना. आपण जर रिक्वेस्ट, साहेब करा ना करा ना करा ना, नाही, ते मीनवाले आणि गुरुवाले असतात, ते करतील. पण हे नाही करणार. हे जाऊन बेधडक काम करा. करतोस की नाही करतो सांग, तुझी ड्युटी आहे की नाही ड्युटी, तू काम करणार की नाही करणार. असे बेधडक धाडशी प्रवृत्तीचे लोक असतात. नाही तर धाड 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 गोळ्या काढून एन्काउंटर करून संपवून टाकणार, असे हे व्यक्ती असते. मग एन्काउंटर कोणत्या कोणत्या गोष्टीचा? नातेसंबंधी तोडण्याचा, जबरदस्ती करण्याचा. जे वाईट प्रवृत्तीचे लोक असतात ते सुद्धा याच राशीचे जास्तीत जास्त मिळतात. बर, या राशीचा कोणत्या अंकावरती अंमल असतो माहिती आहे का आतापर्यंत? हे नोट करून घ्यायची गोष्ट आहे.
मंगळ म्हटलं की नव. हा, मंगळ म्हटलं की 9 अंक, हे लक्षात ठेवा. हॅलो, मंगळ राशीचा 9 अंकावरती अंमल असतो. हे जरा लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि लिहून घ्या, नोट करा. आणि याचा रंग आहे केशरी, लालसर केशरी. लालसर केशरीच लिहा. आवाज येत नाही. हा नाही, मी काही वेळेला मी बोलत नाहीये. लालसर केशरी लिहून घ्या. लिहिला का? हा. दुसरी राशी कोणती आहे 2 नंबरची? वृषभ. वृषभ. वृषभ म्हणजे काय? बैल. आणि बैल काय करतो? बैल काय करतो? हा? अहो गाडी ओढतो ना, असं काय करताय? बैल गाडी ओढतो. हा, मॅक्झिमम बसलेला असतो. एकतर बसतो तरी नाही तर एकतर काम तरी करतो, दोन्ही पैकी एक. बर, बैल म्हटलं की कमी बुद्धी पण कला भरपूर. लक्षात आलं का डिफरन्स बिटवीन बुद्धी आणि कला? एखाद्याकडे कला असते. कला म्हणजे एक प्लंबर आहे, त्याला बरोबर माहिती आहे कुठून पाईप कसा आणायचा आणि कुठे जॉईंट करायचा, त्याला माहिती आहे, ती तिची कला आहे. पण त्याला बुद्धी बाकीच्या क्षेत्रातलं काही नाही, त्याला बँकेचे स्लिप सुद्धा भरता येत नाही. तर वृषभ राशीचा मालक कोण? शुक्र. वृषभ राशीचा रंग मी सांगतो, नसेल माहिती. पांढरा सफेद. का? तर आता अर्थ लावायचा इथे. वृषभ राशीचा शुक्राचा रंग सफेद असतो. शुक्राचार्य पांढरा असतो. शुक्राचा रंग तेजस्वी असतो म्हणून त्याचा रंग पांढरा, म्हणून वाईट. बर, शुक्र राशीवरती अंमल कोणाचा असतो? किती अंकाचा मी सांगतो. शुक्र राशीवरती 7 या अंकाचा अंमल असतो. शुक्र राशीवरती 7 या अंकाचा अंमल असतो, किंवा 7 अंक आला की शुक्र असं समजायचं. आता ते मूलांक आणि भाग्यांक मी शिकवणार आहे, त्यावेळेला हे उपयोगी येणार आहे तुम्हाला. हे उपयोगी पडणाऱ्या काही गोष्टी आहेत, हे पण थोडस पाठांतर पाहिजे आपल्याला. हा, आता शुक्र म्हणजे काय? प्रणय. शुक्र म्हणजे काय? कला. शुक्र म्हणजे काय? विवाह. शुक्र म्हणजे काय? फिमेल. शुक्र म्हणजे काय? मुलगी. शुक्र म्हणजे काय? आई. शुक्र म्हणजे काय? आजी. आणि शुक्र म्हणजे काय? पत्नी. एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या, कारण हा फिमेल ग्रह आहे म्हणून. शुक्र हा फिमेल ग्रह आहे. हे पण सेंटेन्स जरा महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, लिहून ठेवा. सर, मग मंगळ हा पुरुष ग्रह होता ना? हो, तो पुरुष ग्रह. पुरुष आणि उग्र. पुरुष, उग्र पुरुष असं लिहा. मंगळ म्हणजे पहिली राशी उग्र पुरुष, त्याला पुरुष प्रधान राशी म्हणतात. उग्र पुरुष प्रधान राशी असं लिहा. इथे वृषभ, शुक्र स्त्री प्रधान राशी. असे लोक कुठे कुठे कामाला असतात? कोणाला सांगता येईल का?
कामतताई नेहमीचेच बोलणारे बोलतात. कामतताई कला क्षेत्रात कलाक्षेत्र करेक्ट. पीडीएफ तुम्हाला पाठवली होती आम्ही. हो कला क्षेत्रात. कला क्षेत्रामध्ये खास करून असे लोक असतात. मग कला म्हणजे कोणती? कापड कापणे, कपडा शिवणे, प्लंबर, वीट भट्टीवर काम, बांधकाम क्षेत्रात काम करणारे आणि आर्किटेक्ट असणारे, नाटक, टीव्ही सिरियल, टीव्ही सिरियल, नाटक, गायन, सिनेमा, संगीत याच्यामध्ये असतात. अजून कशात असतात? वाईट 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 कर्मामध्ये खिसे कापण्यात कलेबाज असतात. जर इतर ग्रह बिघडले असतील तर त्यांना खिसे कापण्याची कला प्राप्त झालेली असते. काही कळत नाही कसा खिसा कापला आणि पैसे गायब केले इकडचे तिकडे. हे टीव्ही वरती बसून जे फ्रॉड करतात कॉम्प्युटरवरती बसून ते हेच असतात. का त्यांचा शुक्र अति पॉवरफुल आणि बिघडलेला असतो. शुक्र कला निर्माण करतो. शुक्र वाईट वळणाला सुद्धा नेतो. शुक्र आणि मंगळ एकत्रित आला तर तो व्याभिचार योग होतो. लक्षात ठेवा, लिहून घ्या. शुक्र अधिक मंगळ बरोबर व्याभिचार योग. लिहून ठेवा. हा, शुक्र अधिक मंगळ बरोबर व्याभिचार योग. त्यामुळे व्याभिचारामध्ये काय काय येतं ते सगळं आहे ते. तिसरी राशी आहे मिथुन. मिथुन राशीचा मालक हा, तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय, बोला. शुक्र काय? असं होईल ना, असं हा? थोडंसं राहील, असं होईल ना, असं थोडंसं राहील, फ्लक्च्युएट होतं ना, लगेच सेट होतं. आता बघा नॉर्मल, आता नॉर्मल शुक्र, हा. शुक्र कोणाचा मालक आहे? तत्व तत्व मी वेगळे सांगणार आहे ते पुन्हा. आता याच्यात गोंधळ नको, कारण ते आपल्याला महत्वाच्या गोष्टीसाठी वापर करायचा आहे तत्वांचा. म्हणून मी तत्व देत नाही. वायू तत्व, जल तत्व, भूमी तत्व, आकाश तत्व हे मी आता मुद्दाम सांगत नाहीये, कारण त्यावेळेला आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे आणि महत्वाचा आहे ते स्पेशली शिकवणार आहे. एक राशी, एक ग्रह आणि तत्व हे सेपरेट शिकवणार आहे. आता फक्त आपण कमीत कमी सोपे शब्दामध्ये राशीचे गुणधर्म शिकत आहे आणि त्या ग्रहाचा परिणाम शिकत आहे. तर हे एकत्रितच आपल्याला शिकत जावं लागणार. हा, मिथुन राशीचा मालक बुध. बुध काय करतो? हा, बुद्धी देतो. येतोय का आवाज? येतोय का? काही प्रॉब्लेम आहे तिकडे? डिस्टर्ब इकडे जरा प्रॉब्लेम आहे, डिस्टर्ब होत आहे. हा, तर कधी कधी मध्येच आवाज क्लॅरिटी येते, मध्ये मध्ये जाते. नाही, मला महत्वाच्या विषयावर शिकवायचं आहे आज आणि नेमकं अशी अडचण झाली. राजू, आवाज येतोय? हा हा. बोध बुद्धी देतो. मग बुद्धी चांगली पण असते आणि वाईट पण असते. जर बुधाबोध बरोबर राहू असेल तर राहूचे म्हणजे बुधाचा एक गुणधर्म आहे, बुध ज्याच्या बरोबर जातो त्याचं काम करतो. एक वाक्य लिहून घ्या. बुध ज्याच्या बरोबर, ज्या ग्रहाबरोबर जातो त्या ग्रहाचं कारकत्व वाढवतो. बुध ज्या ग्रहाबरोबर जातो त्या ग्रहाचं कारकत्व वाढवतो.
समजा बुध केतू बरोबर गेला तर बुद्धिहीन माणसं असतात. बुध केतू युती बरोबर बुद्धिहीन, हे पण लिहा. बुध आणि केतू युती बरोबर बुद्धिहीन. पुढे बुध म्हणजे बुद्धिमत्ता. शिक्षण क्षेत्रामध्ये जास्त आपल्याला बुधाचे व्यक्तिमत्व दिसतात. म्हणजे मिथुन राशीवाले मॅक्झिमम शिक्षण क्षेत्रामध्ये बुद्धीच्या क्षेत्रामध्ये असतात. ज्योतिष विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मिथुन राशीवाले आढळतात. त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन करता येतं, व्यवस्थित आपले मुद्दे मांडता येतात. मुद्दे मांडून कधी कधी बरळतात, एक्स्ट्रा बोलतात, आगाऊ असतात, आगाऊपणा पण करतात बोलताना. जे प्रत्येक वेळेला एखाद्याची खिल्ली उडवताना दिसतात किंवा मजाक करताना दिसतात ते हे बुधाचे व्यक्ती असते किंवा मिथुन राशीवाले खास करून असतात. आता तुम्हाला डिफरन्स बिटवीन मी सांगणार आहे याच्यामध्ये. मिथुन राशीचा मालक सुद्धा बुध आहे आणि अजून कोणाचा आहे मालक? बुध कन्या राशी. कन्या राशीचा पण आहे. म्हणजे सेम घटना घडायला पाहिजे का नाही? पण असं घडत नाही. कन्या राशीचं फळ वेगळं आहे पुन्हा. तर कन्या राशीवाले वेगळ्या प्रकारे वागतात आणि मिथुन राशीवाले मात्र अग्रेसर असतात, पुढे जातात, चमचेगिरी सुद्धा करतात मध्ये आणि पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांच्या पत्रिकेमध्ये इतर ग्रह चांगले असतील तर स्वतःच्या बुद्धीवरती, पॉवरवरती पुढे जातात. काही वेळेला हात पण जोडतात, काही वेळेला फाईट पण करतात. तर बुद्धिमत्तेचं असं कौशल्य आहे. खास करून शिक्षण क्षेत्रामध्ये आढळतात. डॉक्टर सुद्धा असतात अशा बुधाच्या अंमलाखालचे लोक. बुधाचा रंग कोणता आहे? बुधाचा रंग हिरवा आहे. बुधाचा रंग हिरवा आहे. बुधाचा कोणत्या अंकावरती अंमल असतो? बुधाचा 5 या अंकावरती अंमल असतो. बुध म्हटलं की 5, बुध म्हटलं की 5 हे तुम्हाला कळलं पाहिजे. बुधाचा 5 या अंकावरती अंमल असतो. बुधाचा 5 या अंकावरती अंमल असतो. बुधाचा रंग हिरवा असतो. बुध हे मिथुन राशी, आता बुध नाही, आता मिथुन राशीचा गुणधर्म सांगतो. बुधाचा गुणधर्म सांगितला, आता मिथुन राशीचा गुणधर्म सांगतो. लाईन लिहून घ्या. मिथुन राशी ही द्विस्वभावी राशी आहे. मिथुन राशीच्या लोकांचे नेहमी 2 स्वभाव असतात. मिथुन राशी द्विस्वभावी राशी आहे. म्हणजे ते बोलताना असं बोलतील नेहमी, अमुक अमुक ठिकाणी तुला जायचं आहे आणि त्या ठिकाणी नाही गेलास तर दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे नेहमी गोंधळ असतो. एका वेळेला लहान मूल 10वी पास झाल्यानंतर 11वी 12वी कॉलेजमध्ये जातं तेव्हा त्याला असं वाटतं की मला शिक्षक व्हायचं आहे. पण शिक्षक व्हायचं तर कुठल्या ग्रहाचं शिक्षक व्हायचं, तर कोणाचं शिक्षक व्हायचं? तर ते कोणत्याही क्षेत्रातल्या घटकांचे शिक्षक असू शकतात. काहीतरी प्रॉब्लेम आहे एकदम असं करून करा. त्यांच्या आता नेटवर्क आहे ना इश्यू, तर आपण काही नाही करू शकत. टाटा पॉवरचा इश्यू आहे. आता टाटावर केले का? टाटावरतीच आहे. 5G वरती. हा 5G वरतीच आहे. जेव्हा हे असं होतं ना, मग विलासला फोन करून सांगा ना, तो फोन सांगितलं करून. त्याला
तुम्ही तुमचं फोकस ठेवा. त्याला सांगितलं आता तुम्ही फोन केला असेल नाही, मी शिकवलेलं जर त्यांना कळत नसेल, म्हणजे समजा आवाज जात नसेल. थोडंसं त्यावेळेला फ्लक्च्युएट होतं तर त्याला मी ह्याच्यावरती पण नाही, मी शिकवताना माझ्या फ्लो मध्ये मी तिकडे लक्ष देत नाही ना, तो प्रॉब्लेम होतो. कारण मी शिकवतो त्यांना कळलं नाही, समोरच्याला आवाज नाही क्लासला व्यवस्थित. मेसेज पण आता केला. जातोय मला वाटतं आता आवाज. जातो. हा, ते हे आता असं आलं लक्ष ना की दिलं. व्यवस्थित होतंय. ते मग असं अडचण येत होती. बरं. बोलतो हा. त्याला. मिथुन राशी द्विस्वभावी राशी आहे. मिथुन राशीचा हिरवा रंग आहे आणि मिथुन राशीचा 5 या अंकावरती अंमल असतो आणि 5 हा त्यांचा लकी अंक असतो. आता असे लोक फार हुशार असतात, बुद्धिमान असतात. ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा असे लोक आढळतात असं म्हटलं. असे लोक बोलवचन सुद्धा असतात. दुसऱ्याला बोलून बोलून बरोबर आपलं म्हणणं पटवून देण्यात तरबेज असतात. मिथुन राशीचे हे गुणधर्म आहे. आपण मेन घेतोय. बाकीचे तुम्हाला PDF पाठवलेली आहे, त्याच्यामध्ये अभ्यास करा. अजून डिटेलमध्ये आहे. आणि राशीचं फळ आणि ग्रहांचं फळ पुन्हा आपल्याला कुंडली मांडल्यानंतर त्यावेळेला आपल्याला कळणार आहे. त्यामुळे काही काळजी करू नका, ते व्यवस्थित होईल. नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे. त्यांना आता फोन करायला लागले ते. आम्ही ते टाटा प्ले फायबर घेतलंय, 8,000चं पॅकेज भरून घेतलंय, तरी पण ते मागच्या पण आठवड्यात अशीच अडचण होती, आता पण तशीच अडचण आहे. कर्क. कर्क म्हणजे काय? कर्क म्हणजे काय? खेकडा. कर्क एक प्रकारचा आजार आहे, कॅन्सर. कर्करोग म्हणतो ना आपण, कॅन्सर. हा, अशा लोकांच्या नादी चांगल्या माणसाने लागायचं नाही. आणि लागलं तर व्यवस्थित त्याच्या समोर राहायचं, प्रामाणिक राहायचं. नाहीतर अशी माणसं असे खेकड्यासारखे पकडतील आपल्याला आणि आपलं काय करतील सांगता येत नाही. कर्क राशीचा मालक कोण आहे? कर्क राशीचा मालक कोण आहे? हॅलो. चंद्र. हा, चंद्र. मी आता जे सांगितलं तुम्हाला ते वर्णन कर्क राशीचं सांगितलं. आता कर्क राशीवाले कुठे कुठे आढळतात माहितीये का? इन्कम टॅक्स मध्ये, CBI मध्ये. आता हे कर्क राशीचं मी सांगितलं. कर्क राशीचा रंग कोणता आहे? सफेद. पांढरा. पांढरा, पुन्हा पांढराच येणार, कारण चंद्राचा रंग पांढरा आहे. कर्क राशीचा मालक चंद्र, रंग पांढरा. कोणत्या अंकावरती याचा अंमल असतो? तर 2 अंकावरती चंद्र किंवा कर्क राशीचा अंमल असतो. असे लोक अजून कुठे कुठे आढळतात? तर ज्या ज्या ठिकाणी लोकांना कैचीत पकडता येईल, टीशी असतात, ते बरोबर ह्या राशीचे असतात, कर्क राशीचे. तिकीट चेकर. ज्या ज्या ठिकाणी नाही, वकील मिथुन वाले जास्त असतात. आणि हो, ट्रॅफिक पोलीस वगैरे हे या अंडर मध्ये येतात. कोणाचा तरी आवाज खरखर करायला लागलाय. हा, कुठे असतात? डिटेक्टिव्ह. बरोबर आहे, डिटेक्टिव्ह. अजून कस्टम अधिकारी. बरोबर.
आरटीओ ऑफिसर पण असतात, ते मंगळाच्या अधीन पण असतात, मंगळवाले सगळीकडे असतात. त्याच्याबरोबर जर युतीमध्ये आले असता, मंगळ अधिक चंद्र युती असता सर्वाधिकार प्राप्त करणारे असतात. लिहून घ्या, मंगळ चंद्र युती म्हणजे सर्वाधिकार योग. आता हे मी कर्क राशीवाला गुणधर्म सांगितला, पण चंद्राचं फळ वेगळं आहे ना. चंद्र म्हणजे शीतल, चंद्र म्हणजे प्रेमळ, चंद्र म्हणजे मनाचं सुख देणारे, चंद्र म्हणजे मनाला सुख देणारे. आणि चंद्र म्हणजे स्वतःला सेफ करून ठेवणारे, भांडायला तयार होत नाहीत असे लोक. शांततेने मुस्काटात मारतात. मुस्काटात ऍक्च्युअली मारत नाही ते, परंतु शांततेने समोरच्या माणसाला असा अडकून ठेवतात की ते कॅन्सर सारखे, कॅन्सरच आहेत ते, असे लोक असतात. ते कॅन्सर लागल्यानंतर व्यक्तीची काय हालत होते, त्याला तो कर्करोग आपण असं संबोधितो. जर चंद्र जर वाईट झाला तर, आणि तिकडे गुरु पण वाईट असेल कुंडलीमध्ये, तर अशा लोकांना, आणि तो शत्रुभावाचा मालक असेल, षष्टम भावाचा मालक, तर अशा लोकांना कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते. बर, आता पुढे सिंह. सिंह राशीचा मालक रवी किंवा सूर्य. रवी किंवा सूर्य, तुम्ही काही म्हणा, रवी म्हणा किंवा सूर्य म्हणा. आता याच्यामध्ये सगळं आहे. सिंह काय करतो? सिंह कोण आहे? राजा. याचं राहणीमान अगदी राजासारखं असतं. थाटातच उठणार, थाटातच बसणार, थाटातच काम करणार. खिशात 10 रुपये नसतील तरी कॉलर टाईट करून असे नेहमी वागणार. 10 रुपये नाही तसं कळणार सुद्धा नाही, नेहमी राजासारखे राहणार. यांचा पगार 10,000 असला तरी ते नेहमी 10च्या 10,000 रुपये थाटात वागण्यासाठी चालणार. त्यामुळे याचा त्याला राजेशाही थाट असं म्हणतो. राजेशाही थाटात वागतात लोक. त्याचा मालक सूर्य आहे. दोन्हीचं सेम फळ आहे. सिंह पण तेच काम करणार, सूर्य पण तेच काम करणार. आता त्याही पलीकडे सिंह काय करतो तर डरकाळी पडतो, गर्जना. असे लोक आव्हान पार देतात लोकांना. असे लोक आव्हान पार देतात. मी तुला चॅलेंज करतो, तू असं करून दाखव, मग बघतो, मग तुझे पाठ थोपटतो, मी नाव बदलून ठेवेन, मी असं नाही केलं तर. धमकी देणारे लोक हे असतात जास्त. जर त्यांच्या पत्रिकेत अजून गुण चांगले असेल तर चांगलं वागतात, अन्यथा हे भ्रष्टाचार करणारे असतात. आणि राजयोगात असल्यामुळे सतत हे राजयोगात कायमस्वरूपी राहतात. राजकारणामध्ये सक्रिय लोक असणारे नेहमी सिंह राशीचे असतात. आणि सक्सेस होऊन दाखवणारे लोक सुद्धा सिंह राशीचे असतात. रंग लाल. यांचा रक्तावरती अंमल असतो. शरीरातल्या आपल्या रक्तावरती अंमल असतो. ते एक नोट लिहून ठेवा. ते पण शिकवणार आहे अजून. तत्व आणि त्याचा आपल्या शरीरावरती अंमल, एका विशिष्ट प्रकारच्या शरीरावरती, एका पार्ट वरती कशाचा अंमल असतो ते शिकवणार आहे. हे रंग लाल. आता सिंह राशीचा कोणत्या अंकावरती अंमल असतो? कोणाचा तरी आवाज आला, पिन लूज झाली वाटतं.
कोणाच्या तरी एअरफोनची पिन चेक करा. खरखर आवाज येऊ लागलाय. हा, कोणाची तरी पिन लूज आहे, ते जरा लक्ष ठेवा. हा, रंग लाल आहे. सिंह राशीचा कोणत्या अंमलावर अंकावरती अंमल असतो? एक, बरोबर. नंबर 1, एक नंबरवरती अंमल असतो. सिंह म्हटलं की सगळ्यात राजेशाही, अधिकार आणि धरकाळी फोडणे, सतत अधिकार वागणे. मी म्हणतोय तसं ऐकलं पाहिजे. इथे घोटाळा असा होतो, सिंह राशीची जर पत्नी असेल आणि बुधाच्या अंमलाकडचा किंवा चंद्राच्या अंमलाकडचा कर्क राशीचा जर पुरुष असेल तर ते कुटुंब स्त्री प्रधान होते. ते पण शिकवणार आहे, अजून पुढे आहे ते, पण आता फक्त सांगितलं मी तुम्हाला कोणाशी कसा लग्न केल्यानंतर कसं होतं. आता लाल रंग आहे. आता पुढे जाऊ. असे लोक जरी राजकारणात आढळले तरी त्यांचा शुक्र प्रबळ असता. ते इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे मोठे प्रोड्युसर सुद्धा असतात. असे लोक मोठ्या मोठ्या नेत्यांकडे बॉडीगार्ड म्हणून सुद्धा राहतात. म्हणजे राजकारणीयांच्या नादी लागून त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करतात. मग तिथे पिऊनचं काम असलं तरी ते मंत्रालयातच करणार. मंत्रिमंडळामध्ये राहण्याची यांना फार हौस असते, छोट्या छोट्या जरी गोष्टीमध्ये असले तरी. कन्या राशीचा मालक बुध. पुन्हा मिथुन राशीचं जे मी फळ सांगितलं होतं ते सर्व फळ इथे मिळणार, पण कशाच्या बाबतीत? बुधाच्या बाबतीत. पण कन्या राशीचं फळ वेगळं आहे. मगाशी सांगितलं की मिथुन राशी द्विस्वभावी आहे, कन्या राशी तशी नाही. कन्या राशीचं ठाम मत असतं. कन्या राशीवाले ठरवून काम करणारे असतात. नाही, कन्या राशी द्विस्वभावी नाही. द्विस्वभावी बुध आहे आणि त्या बुधाचं फळ आहे, पण त्याचा अंमल मिथुन राशीवरती जास्त पडतो. कारण मिथुन राशी बाताडी आहे, कन्या राशी बाताडी नाही. त्यामुळे कन्या राशी ठरवून प्लॅनिंगने काम करतात. तिथेच मिथुन राशी उगाचच काम करेल. मग मिथुन राशीवाला म्हणेल अमुक अमुक ठिकाणी हत्ती आकाशातून येऊन पडला, मिथुन राशीवाला म्हणेल. कन्या राशीवाला तसं म्हणणार नाही. कन्या राशीवाला फार तर तिथे जाऊन बघेल आणि बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येईल की एक स्पंजचा हत्ती बनवला होता आणि तो आकाशातून खाली येऊन पडला असेल. ते ठरवून काम करतील, प्लॅनिंग. फरक आहे थोडासा. कारण पुरातन काळामध्ये आपल्याला ग्रह एवढेच आहेत, 7च ग्रह घेतले, त्यापैकी एक राहू घेतला, ते 2 आहेत म्हणजे 9. तर 7च ग्रहांना रिपीट स्थान दिले, त्या राशीचे मालक म्हणून दिलेले आहेत. आता अजून नवीन नवीन ज्योतिषशास्त्र येत आहेत, नवीन नवीन शोध लागत आहेत. त्यात हर्षल, नेपच्यून, प्लुटो याचं पण आपण बघणार आहोत. पण ते राशीला नाही जोडलं त्यांनी अजून, ठामपणे अजून कोणालाही जोडता आलेलं नाही. आता राहू कोणत्या राशीचा मालक आहे? तर कोण मिथुन म्हणतात, कोणी वृषभ म्हणतं. तर हा गोंधळ आहे, अजून हा निघालेलाच नाहीये. तर त्या पद्धतीनं अजून ठरत आहे. कन्या राशीचा कोणत्या
जरा प्रॉब्लेम झालाय आवाजाला थोडासा, म्हणून म्हटलं आवाज लागेल असं गॅरंटी नाही आज. बोललो त्यांना फोन केला. माझ्याही आवाजाचा प्रॉब्लेम आहे आणि नेटच्याही आवाजाचा प्रॉब्लेम आहे. ठरवून कामं करणारे असतात यांचा सुद्धा 5 या अंकावरतीच अंमल असतो. कारण बुध आल्यामुळे रिपीट झालं म्हणून 5 या अंकावरती अंमल असतो. कन्या राशीचा पुन्हा रंग कोणता आला? सफेद, पांढरा, हा हिरवा हिरवा, सॉरी हिरवा 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 रंग आला. आता असे लोक कुठे कुठे काम करतात वाचले का सर्वांनी? आम्ही पाठवलेलं, हॅलो, आम्ही पाठवलेलं सर्वांनी वाचलंय का? विज्ञान क्षेत्र, संशोधन, टेलिफोन एक्सचेंज. आणि असे लोक ऐकून खूप घेतात हा, व्यवस्थितपणे समजून घेतात, कोणतंही काम समजून घेणारे असतात. तर्क लावणारे तर दोन्ही आहे, मिथून पण आहे आणि हे पण आहे, तर्क लावतात. असे लोक शिक्षक सुद्धा असतात. तूळ तूळ स्वामी शुक्र, तराजू स्वामी शुक्र, तराजू तुला तराजू. तराजूचं काय काम आहे? तोलमोल करणे, बॅलन्स करणे नाही. बॅलन्स ठीक आहे, तोलमोल करणे. असे लोक प्रत्येक वेळेला तोलमोल करतात. प्रत्येक वेळेला काही सब्जी भाजी खरेदी करायला केली तर तोलमोल करणार, भाव करणार. बोलके असतात, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून पडतात आणि प्रत्येक गोष्टीला असं बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात. असं कसं होईल? असे लोक थोडेसे महाराष्ट्रीयन आहे ना, महाराष्ट्रीयन आहे. शुक्र, असे लोक थोडेसे संशयी असतात, संशयी वृत्तीचे असतात. संशयी वृत्तीचे असतात असे लोक. एक लाईन लिहून घ्या, हे महत्वाचं आहे, कारण प्रत्येकाला एका वेगळ्या अँगलने बघण्याचा यांना सवय असते. 2 बाजू आहेत ना, आता हे पण बघतात आणि ते पण बघतात, बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न करतात, तराजू आहे ते. त्यामुळे त्यांना असं वाटतं की हे पण आहे आणि ते पण आहे, त्यामुळे अडचण निर्माण होते. संशयी वृत्तीचे असतात. पत्नी असेल तर नवऱ्यावरती संशय घेणार, पती असेल तर पत्नीवरती हमेशा नेहमी असे संशय घेण्याचे वृत्ती असते. ते राशीचा स्वभाव आहे. आणि शुक्र काय करतो तर ते प्रणयाचं प्रतीक आहे. आता इथे फरक आपण वृषभ राशीचा आणि इथे दोन्हीचं सेम आहे, संशयी वृत्ती. पण इथे 2 फरक आहेत. तूळ राशीवाले व्याभिचारी योग होत नाही, पण वृषभवाले व्याभिचारी योग करतात. कारण ते वृषभ राशीचं, वृषभ म्हणजे काही बैल, त्यांना ज्ञानच नाही ते काय करतायत ते. इथं मात्र तुला म्हणजे तोला मोलाने करतात, बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न करतात. मग मी हे केलं तर असं झालं तर घाबरतात. तिकडे मात्र ते विचारच करत नाही, त्यामुळे मग प्रॉब्लेम निर्माण होतो. आता अजून काय? तूळ राशीचे, तूळ राशीचा रंग सांगा. पांढरा. कोणत्या अंकावरती अंमल असतो? तूळ राशीचा कोणत्या अंकावरती अंमल असतो? 6. आता तूळ राशीवाले खास करून कोर्टात काम करणारे आढळतात, खास करून जज असतात. खास करून जज असतात.
कोर्टात काम करणारे आढळतात, खास करून जज असतात. हा मला एक प्रश्न आहे. बोला. गुरुजी, हा ऋषभ राशीचा नंबर 7 सांगितला तुम्ही शुक्र असताना. मग तुळा राशीचा शुक्र असताना 6 कसा येईल? मी 7 सांगितलं का? चुकलंय मग ते, सॉरी चुकलंय, ते 6च आहे. हो हो चुकलंय बरोबर आहे 7, आठवलं मला. हो मी 7 लिहिलं होतं. हा. हो 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 नाही सॉरी चुकलंय. पण म्हटलं माझं नाही चुकलंय हा चुकलंय ते, लक्षात नाही आलं, पटकन दिलं मी तुम्हाला ते. बरोबर आहे, अशी मिस्टेक पुन्हा होणार नाही याची काळजी घेतो मी. हा हा 6च आहे. 6च आहे. शुक्राची राशी म्हटलं की शुक्र आणि शुक्राची राशी म्हटलं की अंक नेहमी 6च येणार. 6 अंकावरती यांचा अंमल असतो. हा 8वी राशी नाव सांगा. वृश्चिक. हा वृश्चिक राशी मंगळ ग्रह. वृश्चिक म्हणजे काय? विंचू. थोडा हात लावून बघा अशा लोकांना काय करतात बघा. झटका मारतात, डंक मारतात, हा तयारच असतात. कोण काय बोलतंय का फाडकन काहीतरी उत्तर देतात. प्रचंड रागीट असतात. शीघ्रकोपी, एक नाव लिहून घ्या, शीघ्रकोपी असतात. शीघ्रकोपी असतात. पोलीस मध्ये, मिलिटरी मध्ये नोकरी करणारे आढळतात. सिक्युरिटी मध्ये सुद्धा आढळतात. यांच्या बरोबर शुक्र किंवा राहू असता असे लोक व्यभिचारी होतात. महत्वाची लाईन आहे, लिहून घ्या. यांचा रंग केसरी लालसर असतो. आणि 9 ह्या अंकावरती वृश्चिक राशीचा अंमल असतो. असे लोक जर लग्नी वृश्चिक राशी आली पुन्हा तर धिपाडच्या धिपाड असतात. उंच असतात, हाईट बॉडीने चांगले कणकर असतात. नऊ नंबरची राशी धनु. धनु म्हणजे काय? धनुष्यबाण. हा आता मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. आता काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये. खाली चित्र जनावरांचं आहे. चार पायाचं जनावर, पशु, 4 पायाचा पशु, त्याचं खाली चित्र आहे. आणि वर अर्ध शरीर घेऊन एक व्यक्ती आहे, माणूस आहे, आणि त्याने बाण घेतलेला आहे, धनुष्यबाण हातात धरलेला आहे. म्हणजे काय काय याच्यातून आपल्याला भाव प्रकट होतो? अर्धवट राव. मानवाचा पण
कोशीचा पण मिश्रण असणार समोर. हा, म्हणून हे अर्ध आणि ते अर्ध. म्हणून अर्धवट लोक जे असतात ना, थोडस हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. तसं हे अर्धवट कोणतंच शिक्षण पूर्ण घेत नाहीत असे लोक. परिपूर्ण हे थोडं ते थोडं ते थोडं असं करत राहतात. कारण गुरुच्या अंमलाखाली येतं हे राशी. यांच्यावरती गुरुची विशेष कृपा असल्यामुळे यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज मिळत जातं. पण कोणत्याही याच्यामध्ये परिपक्व राहत नाही. तोच गुणधर्म बुधाच्या राशीमध्ये पण येतो, मिथुन राशीमध्ये, पण तो कन्यामध्ये येत नाही. कन्या राशीवाला पडताळून बघतो. मिथुन राशीवाला लिहिले ना, जाऊ दे आपलं काय जातं, त्यांनी सांगितलंय ना आपण सांगू, तर ते आहे ते खरं आहे असं ते फील करतात. अर्धवट राव असतात, अर्धवट राव म्हणून त्यांना आपण. धनु राशीवाले कुठल्या क्षेत्रात आढळतात? बँकिंग, कॉमर्स, सीए, जिथे हिशोब ठेवला जातो, मुनीमचे काम करतात. असे लोक प्रचंड हिशोबी असतात. 1 रुपया कोणाला सोडत नाहीत. हिशोबी माणसं असतात. धनुराशीचे मालक, धनुराशीवाले मोठा हिशोब व्यवस्थित ठेवतात. परंतु अर्धवट राव असतात ते. अर्धवट राव कशासाठी? तर मी तुला 100 रुपये दिले होते, त्याला 4 वर्ष झाली, मी तुझ्याकडून व्याज घेणार नाही, पण मी बँकेत भरले ना, मग त्याचं मला 1% बँकेत जे मी व्याज भरलंय ते आतापर्यंत पूर्ण पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे, मला ते माहित नाही. मग तो समोरचा माणूस म्हणला, अरे तू जास्त वागतोय, बँकेत एवढं भरलं, मी बँकेत किती भरलं ते बघू नको, मला एवढं पाहिजे, मला एवढं दे, हिशोब नाही. तर ते असं अर्धवट असतात. थोडेसे उपकार करतात आणि पुन्हा भांडत बसतात. म्हणजे पैसे उसने पण देणार आणि वसुलीसाठी भांडत पण राहणार. ते लोक धनुराशीच्या अंमलाखालचे येतात. धनुराशीचा रंग पिवळा. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, ते गुरुचं वर्णन केलेलं आहे. पिवळा गुरु, पिवळा धनु, उत्तम ज्ञान प्राप्तिकार. अजून एक लाईन लिहून घ्या. उत्तम ज्ञान प्राप्तिकार, ज्ञान लालसा ठेवणारे असे लोक ज्योतिषामध्ये सुद्धा असतात. असे लोक ज्योतिषी सुद्धा आढळतात. असे लोक ज्योतिष सुद्धा होतात. यांचा 3 या अंकावरती अंमल असतो. लिहून घ्या ते. 3 या अंकावरती अंमल असतो. असे लोक शिक्षक सुद्धा होतात. शिक्षण क्षेत्र, कोर्ट क्षेत्र, बँकिंग अशा ठिकाणी हे लोक आढळतात मोठ्या प्रमाणात. अकाउंट सांभाळायची कामं खास करून असे लोक करतात. धनुराशीवाले लोक मागचा पुढचा विचार करत नाहीत, डायरेक्ट बाण सोडून देतात. त्यामुळे माझ्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला काही त्रास होईल का याचा विचार करत नाहीत. डायरेक्ट भांडायला उठतात. रिलेशनशिप तुटलं तरी तुटलं, मला काही माहित नाही, देणे घेणं माहित नाही, चल आता मी तुला सांगितलंय त्या पद्धतीने वाग, नाहीतर तुझा माझा काही संबंध नाही, चल चालू पड निघ. असे डायरेक्ट तोंडावरती बोलणारे धनुराशीवाले असतात. दहा नंबर सांगा. मकर, मकर. मालक शनी.
कोणासारखा दिसतो? मगरीसारखा. मगर काय करते? कुणाला स्थानपत्ता लागू देत नाही, कोणाच्याच हाती लवकर सापडत नाही आणि हातात आलेली शिकार सोडत नाही. म्हणजे संधी साधू लोक असतात. शब्द लिहा. एका एका शब्दामध्ये फार मी तुम्हाला जे एक एक सेंटेन्स देतोय ना, याच्यात फार महत्वाच्या गोष्टी आहेत. संधी साधू मध्ये खूप गोष्टी येतात. हे लिहून घ्या. संधी साधू लोक असतात. आपला फायदा कशात आहे ते बरोबर बघतात. थोडेसे लोभी असतात. लोभी थोडेसे काय, भरपूरच असतात. हा, स्वार्थी असतात. स्वार्थी भाव असतो. धनलंपट पण असतात. बर, अजून एक गुणधर्म आहे यांच्या पाठीमागे. मकर राशीच्या व्यक्तींनी कोणताही चुकीचं काम केलं, मकर राशीच्या लोकांनी कोणतेही चुकीचं काम केलं तर लगेच ते उघडकीस येतं. त्याचा मालक कोण आहे? शनी. आणि शनी कोणतंही काम अडवून ठेवत नाही, अडकवून ठेवत नाही, सगळं ओपन करतो. आणि शनी त्या व्यक्तीला धुवून काढल्याशिवाय राहत नाही. म्हणून मकर राशीवाल्यांचे कायमस्वरूपी हालच असतात. आता इथे काही ज्योतिषांचा भ्रम आहे. कोणता भ्रम आहे? की शनीची आपली स्वतःची राशी आहे म्हणून शनी आपल्याला त्रास देणार नाही. ऐकताय का? लक्षपूर्वक ऐका. मी आता काय सांगतोय, कथा सांगतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काही लोकांचा असा भ्रम आहे की शनीची राशी मकर असल्यामुळे, शनीची राशी मकर असल्यामुळे मकर राशीला शनी. स्पीकर चालू आहे, प्लीज म्यूट करा. कोणाचा स्पीकर चालू आहे? शनीची स्वतःची राशी असल्यामुळे शनी स्वराशीला त्रास देत नाही. उलट आहे, सभ्य व्यक्ती आहे. आणि दुसरा उर्मट व्यक्ती आहे. सभ्य आणि उर्मट दोन व्यक्ती आहेत. यांची मुलं बाहेर मैदानात खेळायला गेली आणि मुलांनी भांडण करून घरी आले. दोघेही, एक सभ्य माणसाच्या घरी आला सभ्य माणसाचा मुलगा, आणि उर्मट व्यक्तीच्या घरी आला उर्मट व्यक्तीचा मुलगा. आणि थोड्या वेळाने कोणीतरी माझ्या मुलाला मारले तुमच्या मुलाने म्हणून कंप्लेंट घेऊन दोघांच्याही घरी आले. उर्मट व्यक्ती काय म्हणेल? हो, तुमच्या मुलाने काहीतरी केलं असेल, तुम्ही कशाला आलात बोलायला? आमचा मुलगा तसा नाही. आणि मुलाला म्हणले, काय रे तू दोन मारून यायचंस ना, अजून तू मार खाऊन कशाला आलास? उर्मट व्यक्तीचा असं बोलेल. इथेच सभ्य व्यक्ती त्याच्या मुलाला कोण बाहेरून कंप्लेंट घेऊन आल्या पहिला मुस्काटात मारेल. ते लोक चांगले नाही. तुला माहित नाही का कशाबरोबर कशासाठी त्यांच्या बरोबर खेळतोस, म्हणून आपल्या स्वतःच्याच मुलाला दंड देईल. म्हणून स्वतःच्या राशीला, म्हणजे स्वतःची राशी मकर, शनी त्रास देतो का? तर देतो. आणि तो किती देतो? तर डबल देतो. त्याच्यामुळे दाखवलं होतं नाही, तो व्हॉट्सअप वरती आहे ना. तर शनी स्वतःच्या राशीला डबल त्रास देतो आणि देतो, हे सत्य आहे. आता मकर राशीवाल्यांचे मागच्या 4-5 वर्षात काय हाल झाले विचारा मकर राशीवाल्यांना. ते मकर राशीवालेच सांगू शकतील आणि सहन पण त्यांनीच केलं. असे लोक कुठे कुठे आढळतात नोकरीसाठी? कुठे? बरोबर आहे. एक आहे खास करून साफसफाई, दवाखाना, डॉक्टर,
ऑपरेशन करणारे डॉक्टर खास करून आढळतात आणि त्यांच्या पत्रिकेत गुरु उत्तम असेल तर आढळतात. पुन्हा कुंडलीमध्ये अजून डॉक्टरचा योग येणार आहे. डॉक्टर याच्यासाठी लिहिलेला आहे, पर्टिक्युलरली मला डॉक्टर नाही लिहायचा आहे, मला दवाखाना लिहायचा आहे. मग दवाखान्यात कोण? डॉक्टर सुद्धा काम करतो ना, म्हणून मी डॉक्टर लिहिलेला आहे. तर दवाखान्यामध्ये खास करून असे काम करणारे आढळतात. बीएमसी मध्ये, म्युन्सिपाल्टी मध्ये कचरा उचलून नेणारे लोक त्या किंवा त्या विभागामध्ये काम करणारे लोक आढळतात. असे लोक फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आढळतात. असे लोक लोखंडाचं काम करणारे सुद्धा आढळतात. असे लोक आळशी असतात. असे लोक आजचं उद्या काम करू असं म्हणतात. रंग काळा. आता इथं कन्फ्युजिंग होणार आहे. प्रियाताई बोलले ना काळा. हो हो सर. हा, कोणत्या बेसवरती? नाही, युट्यूबला आपण वाचतो शनीचा रंग काळा आहे, राहूचा रंग निळा आहे. युट्यूबला वाचतो आणि सगळे ते उत्तर भारतीय आणि दिल्लीचे ज्योतिष आहेत आणि ते सांगतात. मग आता माझं तुम्हाला शिकवताना असं शिकवणं आहे, नीलांजन समभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनिचरम. म्हणजे काय? नीलांजन समभासम म्हणजे निळा निळा असणारा, निळा निळा भासणारा. मग शनीचा रंग कोणता आला? निळा. राईट. आणि काळा राहूचा आला. राहू म्हणजे अंधार. अंधाराचा रंग काळा असतो. हा, कुठे कुठे काम करतात ते मी सांगितलं. कोणत्या अंकावरती अंमल असतो? 8. आठ अंकावरती शनीचा अंमल असतो. आता याच्या पुढची राशी कोणती आहे? 11वी. कुंभ. आता समजावून घ्या थोडस. आता काही ज्योतिषी असं शिकवतात, मकर राशीचं आणि कुंभ राशीचं सेम फळ मिळतं, कारण दोघांचाही मालक शनी आहे. इथं काय आहे? मकर आहे, मगर, आणि तिथे काय? कुंभ आहे. कुंभ म्हणजे काय? मडका, घडा. माठ, गाडा. असे लोक क्रिएटिव्हिटी माइंडेड असतात. कुंभ राशीचे लोक क्रिएटिव्हिटी माइंडेड असतात आणि मकर राशीचे लोक आईत खाऊ असतात. एवढा मोठा फरक आहे. ते स्वतःच काही क्रिएट करत नाही. जे काही रेडी आहे त्याचा उपयोग घेण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं आता चांगलं चालायला लागलंय नीट ना? हा हो 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 सर. हो, छान चाललं. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे सर. बोला बोला. हा सर, आपण जे आता वर्णन जे करतोय कुंभ राशी, सिंह राशी, कन्या राशी, तर प्रत्येक माणूस हा तशाचा तसा नसतो असं मला अनुभवता आलं. म्हणजे मी जोपर्यंत म्हणजे माझ्या घरातल्या ज्यांच्या पत्रिका आहेत ना, मी पण तेच सांगतोय ना ताई, मी पण तेच सांगतोय. हे राशीचं वर्णन आहे. मग राशीचं फळ किती टक्के असतं? अच्छा. हा आपण मागे शिकलोय ना? ओके. 20%. नाही, राशीचं फळ किती टक्के सांगा? रिव्हिजन घ्या, रिव्हिजन. चला रिव्हिजन घ्या. 10%. हा, मग हे मी 10% आपल्या कुंडलीमध्ये आपल्या राशीप्रमाणे आपलं जे फळ आहे ते 10% असणार आहे. ते सुद्धा महत्वाचं आहे ना, मग ते सुद्धा शिकवलं पाहिजे ना. हा हा. ओके ओके. हा, मग हे 10%च आपण समजून घ्या.
पुन्हा नक्षत्राचं फळ मला समजून सांगायचं आहे. त्याच्यात 2 एपिसोड जाणार आहेत आपले. 27 नक्षत्र आहेत. सगळे नक्षत्र एका एपिसोड मध्ये कव्हर होणार नाहीत. राशीचं 10% फळ आहे. याचं सेम शनी असणार आहे, रंग निळा असणार आहे, अंक 8 असणार आहे. फक्त इथे क्रिएटिव्हिटी माइंडेड एवढं लिहून घ्या. नवीन नवीन काहीतरी निर्माण करणारे, मग असे लोक सायंटिस्ट असतात. कुंभ राशीचे लोक सायंटिस्ट असतात. आणि त्याच्यात जर हर्षलाचा प्रभाव असेल तर मात्र ते अंतराळाचा अभ्यास करणारे निघतात. फारच काहीतरी नवीन 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 करण्याचा प्रयत्न करतात. नवनाविन्य करण्याचा यांना छंद असतो. लिहून ठेवा, नवनाविन्य निर्माण करण्याचा छंद असतो. अकरा झाली ना? कुंभ कुंभ झाली ना? कुंभ झालं. आता कोणती राशी घ्यायची पुढे? हा, कितवी राशी आहे ती? 12. मीन म्हणजे काय? मासा. आता तो काय करतो बिचारा? कोणाला त्रास देतो का? मासा कोणाला त्रास देतो का? नाही देत, पण ना पाण्यामध्ये इकडून तिकडे पळत असतो तो. स्थिर नसतो एका ठिकाणी. पळत असतो. मग आपण सुद्धा पृथ्वीवरती जमिनीवरती इकडून तिकडे पळतच असतो ना. स्थिर नसतो. त्यातला महत्वाचं वाक्य आहे स्थिरता नसते. स्थिरता नसणे लिहून घ्या. असे लोक कधी स्थिर होत नाही. मीन राशीचे लोक ज्योतिष होतात. मीन राशीचे लोक अध्यात्मामध्ये प्रबळ असतात. मीन राशीच्या लोकांना शिकवण्याचा फार छंद असतो, शिकण्याचा फार छंद असतो. चपलता असते, स्थिरता नसते, चंचलता वृत्ती असते. अशा लोकांना शिकवण्याचा फार छंद असतो. लोकांना काहीतरी वेगळं शिकवत असतात. असे लोक प्रोफेसर, असे लोक शिक्षक, असे लोक प्रिन्सिपल असे होतात. रंग पिवळा, अंक 3 अंकावरती यांचा अंमल असतो. तीन अंकावरती अंमल असतो. आता पुढे याच एका एका राशीचा आणि एका एका ग्रहांचा शरीरातल्या कोणत्या अवयवावर कसा परिणाम असतो ते आपण बघणार आहोत पुढच्या याच्यामध्ये. आता पुढची राशी कुठली सांगा? नाही. झाले बा. जर राशी झाली आता राहू बाकी येणार. राशी कोणती पुढची? 13वी राशी कोणती? 13वी राशी नाही. नाही आहे ना? ते 12च आहे. बर ठीक आहे. मग इथं आपलं 360 डिग्री झालं. हा 360 डिग्रीवरती आपण आता आलो.